तर मुंबईतील नालेसफाईचं झालं काय असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी विचारलेला आहे। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नालेसफाईच्या कामांवरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं। पुन्हा मुंबईला तुंबई करण्यात पालिकेला यश आलंय असं खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हणत पालिकेला टोला लगावला। मुळामध्ये महापालिका अगदी वर्षानुवर्ष दावेच करत असते, पण त्या दाव्यांच्या वेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे स्थानिक नगरसेवक हे लक्ष घालत असतात आणि अनेकदा केलेले दावे ह्या 80-90% खरे पण होतात। कारण बऱ्याच वेळेला नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवक हे करून घेत असतात, त्यामुळे होत असतात। पण गेली 4 वर्ष दावे फोल ठरतायत। या महानगरपालिकेच्या 90,000 कोटीचे कितीतरी कोटी खर्च करूनही मुंबई सुरक्षित ठेवत नाही आहे। त्यामुळे यावेळेला मुंबईकर ठरवतील सुरक्षित मुंबई कोणाच्या हातात द्यायची। आज पुन्हा एकदा पावसामुळे जे आहे ते मुंबईला तुंबवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने केलं। आज आपण बघतोय अंधेरी सबवे असेल, चेंबूर असेल, शीव असेल, धारावी असेल, हिंदमाता असेल, अशा विविध ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी पाणी साचलं। त्याचबरोबर रेल्वे स्टेशन्स असतील त्याच्या पटरीमध्ये सुद्धा पाणी साचण्याचं काम झालेलं आहे। भुयारी रस्ते किंवा मेट्रो जे स्टेशन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं आहे की मेट्रोमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे। आणि याला पूर्णपणे जर कोण जबाबदार असेल तर मुंबई महानगरपालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार आहे।